काय झाली का बटन लावून? हो. हे राहायचा नाश्ता झाला का? हो झाला ना, तो बाबांबरोबर गेला सुद्धा. प्रांजल, मला ना एक आयडिया सुचलीये, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून मला ती करता नाही येते ग. काय? अगं बाबांचा मूड खूप छान होता, म्हणाले रात्री प्रमोशन लेटर घेऊनच येणार, मग आपण बाहेरनं जेवण मागवूया आणि मस्त पार्टी करूया. ते स्वतः असे म्हणाले? अगं हो ना, पण घरच्यांनी कोणी उत्साहच दाखवला नाही ग. त्यांना असं वाटतंय की बाबांना प्रमोशनच मिळणार नाहीये. मला नाही बाई आवडलं हे. आता ते स्वतःहून म्हणतात तर पार्टी करायला हवी ना. हो बरोबर. मग अगं मला वाटलं मी करू शकेन सिक्रेट पार्टीची तयारी, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत ग. मुकुंदाची पण नोकरी नाहीये, म्हणून जरा तंगी आहे. काय करावं काहीच सुचत नाहीये. अगं मग मी करते ना पार्टीची तयारी. नाही नको, सगळेजण नाहीच म्हणणार. अगं वहिनी, सिक्रेट पार्टी आहे ना, मी सगळं गुपचूप अरेंज करते. म्हणजे जेवण, प्रमोशनचा केक. हे आपण काय करूया माहितीये का, बाबा घरी आले ना की आपण केक कापू आणि धम्माल करू. आणि ना आपण बाबांना जे आवडतं ना तेच जेवण मागवू, एकदम सीके पिस्टाईल. व ते आणायचं कुठून? पप्पांना माहिती असेल, मी त्यांना विचारते. मस्त, खूप मजा येईल. बाबा पण जाम खुश होती. पण वहिनी, माझी पण तीच अडचण आहे. कसली? माझ्याकडे पण तेवढे पैसे नाही आहेत ग. अगं तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना, नाहीतर मीच केलं असतं सगळं. हो ना, मी रायाकडे पण नाही मागू शकत, कारण तो स्वतःच अडचणीत आहे ना. वहिनी, आपण एक करू शकतो. काकांकडे मागायचे? काकांकडे? नाही नाही नको. काकांना पार्टीचं सांगितलं म्हणजे ते सासूबाईंना सांगणार, सासूबाई आजी आजोबांना सांगणार, मग सिक्रेट राहणारच नाही ना. सगळी मजा सुद्धा संपणार. त्यातून त्यांना तर असं वाटतंय की बाबांना प्रमोशनच मिळणार नाहीये. तुझ्याकडे अजिबातच पैसे नाहीयेत का? नाही, तसे आहेत माझ्याकडे पैसे, पण ते मी वापरू नाही शकत. माझ्या बँकेत असलेले पैसे ना पप्पांचे. अगं मग त्यात काय झालं, तुझ्या बँकेत आहेत म्हणजे तुझेच आहेत ना. पण मला पप्पांना विचारावं लागेल. अगं मग विचार ना, तुझे पप्पा तुला नाही म्हणणारच नाही. ठीक आहे, मी विचारते त्यांना. काय? प्रांजल पैसे मागायला येते? प्रांजल पैसे मागायला येते? कशासाठी? माधवरावांचं प्रमोशन? अच्छा अच्छा, त्यांना प्रमोशन मिळणार की नाही मिळणार? पण प्रांजल रडणार ना नक्की? तुझ्या तोंडात साखर पडो. एकदा का माझी प्रांजल रडली ना की लगेच मी तिला इथे घेऊन येणार. अगं हे सगळं मी तिच्या सुखासाठीच करतेय ना. ए थांब थांब थांब, मी फोन ठेवते. नाही नाही अगं, मला एक मस्त आयडिया सुचतीये, सांगेन ग नंतर, पण आता फोन ठेवते. हा, डोंट वरी, तू ये, मी वाट बघतोय. प्रांजलचा फोन होता, मला भेटायचं. सिग्नल पर्यंत आली आहे, 2-3 मिनिटात येईल ती. काय हो, काय काम आहे? काही सांगितलं का तिने? नाही, ते नाही सांगितलं. आणि काय, काही काम असेल तरच भेटायचं का तिने? अहो नाही, मला ना एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्न? हो, आणि त्याच्यात आपली प्रांजल खूप त्रासात होती. त्रासात? कोण त्रास देत होतं तिला, ते दिसलं? नाही, तेच नेमकं नाही दिसलं. स्वप्नात ना कधी कधी आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मी तिला त्रास देते? उलट ते स्वप्न बघितल्यापासून किती अस्वस्थ आहे मी. अस्वस्थ? आणि तू? मला सकाळपासून तर तशी काही दिसली नाहीस तू. तुम्ही ऐकून घेणार आहात का मला टोमणे मारणार आहात? बरं ठीक आहे, बोल. मला असं स्वप्न पडलं होतं की प्रांजल आपल्याकडे आली होती, तुमच्याकडे पैसे मागायला, आणि मी ते तिला देऊन टाकले. संपलं स्वप्न. नाही, तुम्ही तिला पैसेच देत नव्हता. ती अगदी गयावया करून मागत होती आणि तुम्ही निर्दयीपणे तिला दूर ढकलत होता. तुझ्या स्वप्नात मी निर्दयी असे ना, पण प्रत्यक्षात नाहीये. आणि माझ्या मुलीनी माझ्याकडे पैसे मागितले आणि मी तिला दिले नाही, असं होणंच शक्य नाही. अहो जरा तरी विचार करा.
प्रांजल लग्न होऊन इथून गेल्यापासून आपण तिला काही पैसेच दिले नाहीयेत. आता तिला तिचा असा काही खर्च असेलच की नाही. तिच्या बँकेत ना मी दर महिन्याला पैसे टाकतो आणि तिच्याकडे एटीएम कार्ड पण आहे, काढेल ती पैसे त्यातनं. अहो पण ती तुमचीच मुलगी ना, अति स्वाभिमानी. ती थोडेच पैसे काढणार तुम्हाला विचारल्याशिवाय. पण आता तिचा नवरा देत असेल ना तिला पैसे. तो राया, हो काहीतरी काय हेच हेच बघितलं होतं मी स्वप्नात, की तुम्ही अशीच काहीतरी कारण काढून तिला पैसेच देत नाही आहात. हे बघ, आता प्रांजल इथे येईल ना, मग आपण बोलू तिच्याशी आणि तिने मागितले ना तर मी नक्की पैसे देईन ते. अरे प्रांजल ताई, पप्पा कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? मी छान. पप्पांना भेटून झालं असेल तर मम्मा पण इथे आहे बरं का. अगं मम्मा, मी येतच होते तुला भेटायला. कशी आहेस? तू सुखात असशील ना बाळा, तर मी पण सुखात आहे. नाहीतर माझं प्रांजल, अशी अचानक कशी काय आलीस? आज रायाच्या बाबांना प्रमोशन मिळणार आहे. अरे वा, वहिनी जरा पटकन बाहेर या प्लीज. काय झालं भाऊजी? वहिनी, मी आता दादाच्या ऑफिस मधल्या 1-2 जणांना फोन केला होता जे दादाला चांगलं ओळखतं. प्रमोशन बद्दल काय म्हणाले मग ते म्हणतात त्यांना नाही वाटत दादाला प्रमोशन मिळेल. पण कशावरून? अहो, ज्याला प्रमोशन मिळेल असं वाटतंय त्याने रात्रीची पार्टी पण जाहीर केली. त्यांना विचारलं हे कसं आहे? तेच विचारायला फोन केला होता. भयंकर चिडलाय म्हणे तो. वाटलंच होतं मला. हो, एक जण तर म्हणाला की आम्ही फक्त वाटच बघतोय आता स्फोट कधी होईल याची. काय करूया आता आपण? मला नाही माहिती हो वहिनी, आता रात्री घरी आल्यानंतर काय होणार आहे ना ते तुमच्या देवालाच माहिती. मी देव पाण्यात ठेवते. हो, आले. मला खात्री आहे बाबांना नक्की प्रमोशन मिळेल आणि म्हणूनच ना मी आज रात्री एक सिक्रेट पार्टी देणार आहे. अरे वा, दे ना मग, तेही खुश होतील. हो हो, दे बरं का, चांगली मोठी पार्टी दे. अहो आपणही त्यांना काहीतरी गिफ्ट पाठवूया. येस येस, गुड आयडिया. एक मिनिट. प्रांजल अगं उभी का, बस ना, बस ये. काय गो, काही प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? नाही नाही, म्हणजे नसावाच, पण काय रायाचा बिझनेस नवीनच सुरू झालाय म्हणून विचारलं की काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, काहीच नाही. नक्की ना? हो मम्मा. येस, डन. मी ऑफिसमध्ये सेक्रेटरीला फोन करून सांगितलंय, तो इथेच गिफ्ट पाठवतोय, ते तू घेऊनच जा जाताना. पप्पा, एक बोलायचं होतं. बोल ना मग. तुम्हाला आठवत आहे कॉलेजमध्ये असताना स्टुडंट्स डेला मी स्टॉल्स टाकायचे? हो अगं, तू स्वतः हाताने बनवलेली आर्टिफिशियल ज्वेलरी आणि ती ग्रीटिंग्स याचे स्टॉल्स लावायचीस तू, आठवते मला. बरं प्रांजल, या स्टॉलचं काय मध्ये? त्यातनं मला जे पैसे मिळाले होते ते मी तुम्हाला दिले होते. अगं दिले होते म्हणजे काय? आहेत ते बँकेत, मीच टाकले ते तुझ्या अकाउंटला. हो माहितीये मला, पण आज जी सिक्रेट पार्टी आहे ना त्यासाठी मी अकाउंट मधले काही पैसे काढले तर चालतील का? बघा बघा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, माझं स्वप्न खरं ठरलं आणि तुम्ही माझी उगीच चेष्टा करत होता. अहो प्रांजलला पैशाची गरज आहे. हो ना ग? नाही म्हणजे फार पैसे नको आहेत, अगदीच 1,500-2,000 हजार हवे. बाई 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 बाई, अगं 1,500-2,000 हजार सुद्धा नाहीत तुझ्याकडे? वीणा, वीणा थांब जरा, तिला बोलू दे. पप्पा, पप्पा लग्नापासून मी त्या पैशांना हातही लावला नाही. अगं मग काढ की, तुझेच पैसे आहेत ते. हो, पण त्यातले बरेचसे पैसे तुम्ही टाकले आहेत ना. बघ प्रांजल, ते अकाउंट तुझंच आहे, बिनधास्त पैसे काढतात ना. प्रांजल, एक विचारू? बाई 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 बाई, हो किती निर्दयी आहात तुम्ही. माझी मुलगी कधी नाही ते पैसे मागते आणि तुम्ही, बाळा आलेच मी, बस. मम्माला काय झालं? म्हणजे निर्दयी वगैरे काय झालंय काय? काल रात्री ना तिला एक स्वप्न पडलं की तुला पैशाची गरज आहे आणि मी देत नाही. आता तर मी बंदूकच दिली तिच्या हातात. म्हणजे बोलता बोलता मी तिला म्हणालो की प्रांजलला पैशाची अजिबात गरज नाही आणि तिला लागली तर राया देईल ना तिला, आणि तू माझ्याकडे पैसे मागितले.
त्यामुळे आता तर ती काय बंदूक घेऊनच बसली गोळ्या झाडायला. पप्पा पण खरंच आता मला राया काहीच पैसे नाही देऊ शकत, कारण बिझनेस पण नवीनच आहे ना. पण मला खात्री आहे एकदा का जम बसला ना त्याचा की तो स्वतःहून मला पैसे आणून देईल, आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. पप्पा तुम्ही कसं दर महिन्याला मम्माला पैसे देता, हे घे हे तुझ्यासाठी, तसंच राया पण मला पैसे आणून देणार. मग ते 100 रुपये असतील तरी चालते. अगं हल्ली 100 रुपयात काय होतं, हे घे. हे काय? पैसे ग. नाही म्हणजे असलेले बरे, घे. अगं मम्मा मला खर्चाला पैसे लागतच नाहीत, मी काय करू यानी? असं कसं, असं कसं? अगं अडी अडचणीला लागतात पैसे. नाही म्हणजे आता कसं आहे की तुमच्या घरात गॅस आला आणि घरात कुणाकडे पैसेच नसतील, तर हे पैसे उपयोगी पडतील ना. मम्मा ती वेळ आमच्या घरावर कधीच येणार नाही. अगं पण तुलाही लागतीलच ना. नाही म्हणजे तू कधी बाहेर पडलीस आणि एखादा मस्त ड्रेस घ्यावासा वाटला तर हेच पैसे उपयोगी पडतील ना. तर मी रायाची पहिली कमाई होईपर्यंत थांबेन. आणि तसेही आता माझ्याकडे भरपूर कपडे, आता सध्या फक्त मला 1,500-2 हजार हवे आहेत, जे मी ATM मधनं काढेन. अर्थात पप्पांची परवानगी असेल तरच. परवानगी कसली मागतेस? बिनधास्त काढ, आणि तुला जास्त हवे असतील ना तरी काढ. नाही नाही तेवढे बस. फक्त मला सांगा की CKP जेवण मला कुठून छान मिळेल, म्हणजे डिलिव्हरी देतील असं? मी मागू का? चालेल मागवा, पण पैसे मात्र मी देणार. हो ग तू दे. मी आलेच 5 मिनिट. अगं आता कुठे चाललीस? आता जेवणच घेऊन जा ना. अगं मम्मा पैसे काढायला ATM मधनं, बिल नको का द्यायला? प्रांजल हे जरा जास्तच होत आहे. अगं हे देतील ना बिल. हो प्रांजल मी देईन आता, तुम्हाला नंतर द्यावं तर. नाही नंतर नाही, आमच्या घरची पार्टी मी ह्यांच्या पैशावर कशाला करू? आमचं सेलिब्रेशन मी माझ्या हक्काच्या पैशाने करीन ना, राईट पप्पा? ऍब्सोल्युटली. आलेच. बघितलंस, आता कळलं का मी तिला पैसे का देत नव्हतो ते? मी जर का द्यायला गेलो असतो ना तर आता तू कशी हातात पाकिट घेऊन आ करून उभी आहेस, तसं मला उभं राहायला लागलं असतं. काय आहे हे सगळं? आई अहो बाबांसाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली, म्हणजे जेवण आणलंय, केक सुद्धा आणलाय. बाबा जसे घरी येतील ना तसं आपण केक कापू. पप्पांनी काही गिफ्ट्स पण पाठवले. हा 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 कळलं का काही? हो. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघा तुम्हाला कळलं की तुम्ही मला जरा कळवता का प्लीज? हा हो ठेवतो ठेवतो, थँक्यू. काय म्हणाले यांचे मित्र? अहो काही ऐकू आलं नाही मला. मागे ढोल ताशांचा इतका आवाज आहे ना, ज्याचं प्रमोशन झालं ना त्याची मिरवणूक काढली होते सगळ्यांनी. मग हे कुठे राहिले हो अजूनपर्यंत? भाऊजी परत एकदा फोन लावा ना त्यांना, लावा ना परत. होय हो लावा ना. अहो 20 फोन्स लावले, तो फोन उचलतच नाहीये वहिनी. कुठे गेलेत ते? तुम्हाला जर का माहित असेल ना तर जा तिकडे आणि त्यांना जाऊन सांगा. तुम्हाला प्रमोशन नाही मिळालं ना तरी काही हरकत नाही, निराश होऊ नका, या परत. आता तुम्ही मला सांगा, आतापर्यंत आपलं सगळं व्यवस्थित भागत होतं की नाही? आपल्याला गरज आहे का त्या 13,572 रुपयांची? नाही ना सासूबाई? सासूबाई तुम्ही सांगा, आपल्याला गरज आहे का एवढ्या पैशांची? नाही ना? काय करायचंय ते आपल्याला पैसे? सांगा ना, बरोबर आहे की नाही माझं? कालिंदी तू आधी शांत हो. तेच म्हणतो वहिनी, तुम्ही जरा शांत हो. नाही, मी शांत होणार नाही. जोपर्यंत यांना मी माझ्या डोळ्यासमोर बघत नाही ना तोपर्यंत मी नाही शांत होणार. सासूबाई तुम्ही सांगा, ह्या घरात लग्न होऊन आले तेव्हापासून मी कधी कुठल्या गोष्टीसाठी मागे लागले का ह्यांच्या? नाही ना. त्यांनी जितके पैसे आणून दिले त्यात मी सगळं घर चालवलं, कधी कुठल्या गोष्टीची तक्रार पण नाही केली मी. आणि आता सगळ्या मुलांची शिक्षण पण झाली येतो ना, मग कशाला हवेत आपल्याला अजून पैसे? सांगा ना मला. तुम्ही त्यांना सांगा, हे बघा तुम्हाला अधिकारच गाजवायचा आहे ना, तुम्ही म्हणाल ते ऐकायला पाहिजे ना सगळ्यांनी. मी ऐकेन त्यांचं. वहिनी भाऊजी सांगा ना त्यांना, तुम्हाला रागवायचंच आहे ना, रागवा माझ्यावर. जेवढं रागवायचं ना तेवढं रागवा आपण, पण आधी घरी यावं. ऑफिस जरा कसं आमच्यावर नका करू. कालिंदी तू बस बरं एका ठिकाणी जरा. नाही मी अशी इथे दारातच उभी राहणार आहे ते येईपर्यंत. हो
भाऊजी तुम्ही असेच उभे राहणार आहात का? ओ जा ना, बघा ना कुठे गेलेत ते. नाहीतर भाऊजी तुम्ही असं करा, तुम्ही ना त्यांना सतत फोन लावत राहा, म्हणजे कंटाळून का होईना ते एकदाच ना फोन उचलतील. आणि त्यांनी फोन उचलला ना की माझ्याकडे द्या, मग मी बोलते त्यांच्याशी. हे बघा, तुम्हाला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं नसेल ना तरी आम्ही सगळे घरात समजू की तुम्हाला प्रमोशन मिळालंय म्हणून. हा लावा ना फोन, लावा ना, ओ लावा ना लवकर फोन त्यांना, लावा ना भाऊजी फोन. कालिंदी, कालिंदी बस बस इथे बस. हे बघ, तूच असा धीर सोडलास तर कसं चालेल? अगं तू खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. घरावर कुठलंही वादळ आलं ना, घरातली स्त्री जर खंबीर उभी असेल तर ते वादळ सुद्धा पालापाचोळ्यासारखं उडून जातं. शांत हो तू. आले का बाबा घरी? आम्ही पण त्यांचीच वाट बघतो. प्रमोशनचं काय झालं, काही कळलं का? नाही मिळालं त्यांना प्रमोशन, पण त्याने तुला काही फरक पडणार आहे का? वडील म्हणून त्यांच्याविषयी तुझ्या मनात जो आदर आहे तो कमी झालाय का? काही असं काय विचारतेस? असा कसा आदर कमी होईल? अरे मग हे जाऊन सांग ना त्यांना. असं घरात बसून काय झालं हे विचारण्यात काही अर्थ आहे का? अरे नक्की काय झालंय? बाबांना खरंच प्रमोशन नाही मिळालंय का? हे बघ मुकुंद, ज्याला प्रमोशन मिळालं ना त्याच्या नावानं तिकडे ढोल ताशे वाजताय. म्हणजे दादाला प्रमोशन मिळालं नाही हे नक्की आहे. मंग्या, तू ना जरा सकाळपासून जास्तच करतोयस. अरे माधवला प्रमोशन मिळालं म्हणून ढोल ताशे वाजत नसतील कशावरून? अगं ज्याला आनंद होतो ना तो स्वतः असे ढोल ताशे वगैरे मागवतो आणि दादा पदरमोड करून ते आणेल असं तुला तरी वाटतंय का? फार फार तर अर्धा अर्धा पेढा वाटेल. त्यामुळे त्याला प्रमोशन मिळालं नाहीये हे नक्की आहे. आता तो घरी आल्यावर आपण काय करायचं याचा विचार करूया का? अजून कसे नाही आले? तेव्हा यायला हवे होते घरी. आई, मी ऑफिसमध्ये जाऊन बघू का? नाही रे मुकुंदा, तो नाही थांबणार त्या गद्दारवर. मी एक काम करतो, त्यांच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बघतो, कदाचित ते तिकडे असतील. प्रांजल, हे प्रांजल. ती नाहीये रे घरात, दुपारीच बाहेर गेली ती. कुठे? मला माहित नाही, माझा डोळा लागला होता दुपारी तेव्हा गेली. हो, जाताना मला सांगून गेलीये की जरा कामासाठी बाहेर जाते म्हणून. अरे मी जरा आले. प्रांजल थांब. काय आहे सगळं? आई हो, बाबांसाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली. म्हणजे जेवण आणलंय, केक सुद्धा आणलाय. बाबा जसे घरी येतील ना तसं आपण केक कापू. पप्पांनी काही गिफ्ट्स पण पाठवले. अगं डोकं फिरलंय का तुझं? कोणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला ग? अगं मी काय विचारते तुला? कोणी सांगितलं होतं तुला हा आगाऊपणा करायला? अगं बोल ना. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस का अशीच पंखासारखी उभी राहणार आहेस? आई काय झालं? माझ्या हातून काही चूक झालीये का? घ्या, म्हणजे जणू काही घरात काय चाललंय ना ते हिला माहीतच नाहीये. तुला कोणी फोन करून सांगितलं होतं का त्यांना प्रमोशन मिळालंय म्हणून? नाही. अगं मग कशाला हा सगळा घाट घातलायस तू? सांग ना. आई, मला असं वाटलं की बाबांना प्रमोशन मिळालं असेल म्हणून. कोणाला तरी विचारायचं होतंस ना? कमोड बंद होते सगळ्यांचे. आता हे घरी आल्यावर हे सगळं बघतील तर ते काय विचार करतील याची जरा कल्पना तरी करायची होतीस तू. अख्खं घर डोक्यावर घेतील हे. आपल्याला मिळालेलं अपयश आपल्या घरचे केक कापून आणि हॉटेलचं जेवण जेवून साजरं करतात असं वाटेल ग त्यांना. वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा ना. उगाच त्रागा करून घेऊ नका, तुम्हालाच त्रास होईल. भाऊजी हो, हे स्वतःला किती त्रास करून घेतील हे कळतंय ना तुम्हाला? काय विचार करून एवढं जेवण आणलंस ग तू? त्या घरी आल्यावर त्यांची अवस्था बघून कोणाच्या घशाखाली घास तरी उतरणार आहे का? का नसते उपद्रव केलेस तू हे? कालिंदी, कालिंदी, माझं जरा ऐकतेस का? नाही, मला कोणी समजायचा प्रयत्न
आजपर्यंत खूप समजून घेतलं मी, आतापर्यंत किती चुका केल्या तिने, पण मी कधी एका अक्षरानेही बोलले नाही हिला. म्हणून मला हिचा रागच नाही आला कधी, असं नाहीये. पण प्रत्येक वेळेस ही लहान आहे, पुढच्या वेळेस चूक नाही करणार असं म्हणून तर दुर्लक्ष करत आले मी सतत. खूप समजून घेतलं मी, पण आज नाही समजून घेणार आहे मी. काल संध्याकाळपासून हे किती टेन्शन मध्ये आहेत बघतेस ना तू. प्रमोशन म्हणजे ना जीवन मरणाचा प्रश्न करून ठेवलाय त्यांनी. रात्रभर झोपले पण नाहीयेत ते, आणि सकाळी घरातून बाहेर पडताना ना ते टेन्शन त्यांच्या डोळ्यात दिसत होतं ग मला. आणि आता तर काही प्रमोशन मिळालं नाही. ते कुठल्या मनस्थितीत घरात येतील ना ते परमेश्वराला सुद्धा ठाऊक नाहीये ग. आणि तुला हे सगळं सेलिब्रेट करायचंय. ए बाई, आता नाही उपकार कर माझ्यावर. हे जे काही सगळं आणलंयस ना ते फेकून तरी दे, नाहीतर ना तुमच्या खोलीत नेऊन ठेव सगळं. हे आल्यावर ह्यातली एकही गोष्ट त्यांच्या नजरेस पडायला नको. हा, आणि राया, तिच्या पप्पांनी जे काही गिफ्ट दिलेत ना ते उद्याच्या उद्या त्यांना परत कर. आणि सांग त्यांना आमच्या बाबांना प्रमोशन नाही मिळालं म्हणून. आणि आता बास, हा बास झाला. आता इथे आता कोणी थांबायचं नाही. माझ्या नवऱ्याची कशी समजूत काढायची, त्याला कसं सांभाळायचं ना हे माहितीये मला. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. जा तुम्ही सगळे जा. ए दतर ततर 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 ततर